आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिव विश्वभूषण कांबळे यांनी यशोधरा हॉस्पिटलमधील कथित अनियमितता आणि रुग्णांकडून आर्थिक वसुली होत असल्याचा आरोप करत सोलापूर महानगरपालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तक्रारीनुसार रुग्णांच्या नातेवाईकांकडून बिलाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्कम आकारली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच काही औषधांवर MRP पेक्षा अधिक दर आकारले जात असून हॉस्पिटलमधील औषधांचे दर बाहेरील बाजारभावापेक्षा जास्त असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। याशिवाय विविध शासकीय योजनांअंतर्गत उपचार घेतलेल्या रुग्णांच्या बिलांमध्येही कथित अनियमितता होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधितांवर तातडीने कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विश्वभूषण कांबळे यांनी दिला। आरबी दयावान बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने मी विश्वभूषण कांबळे आज रोजी आम्हाला गेल्या 4 तारखेपासून आम्ही बेमुदत आमरण उपोषणाला बसलो होतो, परंतु प्रशासनाने दखल न घेतली असल्यामुळे आम्ही त्यांना इशारा दिला की 10 ऑगस्टपासून नग्न आंदोलन करण्यात येईल। याचं एकमेव हकीकत कारण असं आहे की यशोधरा हॉस्पिटलमधील चालत असलेली जी लूटमार आहे, मेडिकलमध्ये चालत असलेले लाखो रुपयाचा भ्रष्टाचार, ॲम्ब्युलन्सचे आणि ड्रायव्हर आणि डॉक्टरांची हातमिळवणूक आणि शासनाचे विविध योजनेअंतर्गत लाखो रुपये मंजुरी घेऊन आणि पेशंटकडनंही लाखो रुपये उकळले जातात। या संदर्भामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी आरोग्य अधिकारी मॅडम यांच्याकडे सुनावणी झाली, परंतु त्यांनी पूर्णतः माझ्या बाजूने बोलण्यात आलं। त्यानंतर मला अर्धा तासामध्ये लेखी पत्र देणारे आरोग्य अधिकारी आज रोजी 4 दिवस पूर्ण होऊन देखील पत्र देत नाहीत। फोनवरून संवाद साधला असता ते उडवाउडवीचे उत्तर देतात, म्हणजे एकमेव त्यांची हातमिळवणूक झालेली आहे। जेणेकरून पहिला आरोग्य अधिकारी मॅडम यांची चौकशी झाली पाहिजे, त्यांच्या डिग्रीची चौकशी झाली पाहिजे आणि जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही आणि त्यानंतर यशोधरा हॉस्पिटलच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आमचं हे आंदोलन आहे तोपर्यंत तात्पुरतं चालूच राहील। आपण कोणत्या अधिकाऱ्यांकडे याबद्दल तक्रार केलेली आहे? मी यामध्ये मुंडे साहेबांकडे केलेले, उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, त्या माध्यमातून आरोग्य विभाग मंत्रालय आणि जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना सर्व आणि जिल्हाधिकाऱ्यांना या सर्वांना आम्ही लेखी पत्र देऊन देखील आज तागातपर्यंत आमच्या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही। किती रुग्णांच्या बाबतीत जे तुमच्याकडे प्रूफ आहे त्याचे? जवळपास एका पेशंटचा विषय नसून जवळपास आपण 2021 पासून म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून येणारे जे पेशंट आहेत या सर्वांची लूटमार होत आहे ना। या संदर्भामध्ये आम्ही आंदोलनाला बसल्यापासून जवळपास 50 ते 60 पेशंट लोकांनी आम्हाला येऊन या ठिकाणी संपर्क साधलेला आहे। आपली मागणी काय आहे उपोषण मागे? ज्या लोकांचे आज तागातपर्यंत यांनी डबल पैसे घेतलेले आहेत त्या लोकांचे प्रथम सर्वांचे पैसे या लोकांनी दिले पाहिजे। शासनाची जी फसवणूक झालेली आहे ते शासनाच्या तिजोरीमध्ये पहिला पैसे गेले पाहिजे आणि ह्या संबंधित म्हणजे प्रशासनाच्याच बाजूने आम्ही लढत असताना देखील प्रशासन आम्हाला साथ देत नाही। योजना संदर्भात फक्त एकच हॉस्पिटल आहे का आणखी काही हॉस्पिटल? यामध्ये सोलापूर शहरामधले सर्व काही हॉस्पिटल आहे, त्यामध्ये रघुजी हॉस्पिटल आहे, सोलापूर रुग्णालय आहे, त्या माध्यमातून वसंत विहारामधले हॉस्पिटल म्हणजे नामवंत हॉस्पिटल ज्यामध्ये योजना चालू आहेत ते सर्व नाही भ्रष्टाचार करतात आणि आज तागातपर्यंत 4 मेडिकलवर कारवाई झालेली आहे। अजून 14 मेडिकल आहेत हॉस्पिटलमधले तात्काळ बंद झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे। पुढचा तुमचा काय इशारा? आम्ही आज तागातपर्यंत जे बसलेलं आहे आमचं आज नग्न अर्ध नग्न आहे, उद्या आमचं पूर्ण नग्न राहील आणि 15 तारखेला येणाऱ्या मी व माझे कार्यकर्ते केव्हाही कुठे आणि कधी कुठेही आंदोलन करतील त्या आंदोलनाचं स्वरूप आम्ही नाही का तुम्हाला न सांगता करणार आहे आणि ह्याला सर्वस्व आरोग्य अधिकारी जबाबदार आणि यशोधरा हॉस्पिटल जबाबदार राहील।